त्यावरनं छगन भुजबळ आणि शरद पवारांमध्ये 1.5 तास चर्चा। मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नात पवारांनी पुढाकार घेण्याची भुजबळांची मागणी। मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं पवारांचं आश्वासन। पैशाच्या बळावर आमदारांचं क्रॉस वोटिंग। राऊतांचा आरोप 2.5 वर्षांपासून लढतोय पण कोर्ट तारखेवर तारीख देतं, ही संविधानाची हत्या। आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस फुटली। अनेक जण मनानं काँग्रेसमध्ये नाहीत। 4 ते 5 जण आहेत पण त्यांची नावं घेणं योग्य नाही, अंबादास दानवेंचं वक्तव्य। विशाळगड अतिक्रमण हटाव आंदोलनातील तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा दाखल। आंदोलनातील 50 ते 60 जणांवर कारवाई। गडावरील अतिक्रमण तोडण्याचे आदेश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक। महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांसह सहप्रभारी अश्विनी वैष्णव आढावा घेणार। पुण्याच्या खानापूरमध्ये बोगस मेडिकल कॉलेजचा पर्दाफाश। 600 विद्यार्थ्यांची फसवणूक। संस्थापक सुनील चव्हाणवर गुन्हा दाखल। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बाजीरावच्या विहिरीपाशी उभं रिंगण, तर माऊलींच्या पालखीचं गोल आणि उभं रिंगण। त्यानंतर दोन्ही पालख्यांचा वाखरीत मुक्काम। रत्नागिरीत रेल्वे ठप्प झाल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था। रत्नागिरी चिपळूण खेडमधून एसटीची सोय। रत्नागिरीतनं 40, चिपळूणमधनं 18 तर खेडमधनं 10 बस सोडल्या। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील साखलोळी इथे डोंगर खचला। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। डोंगर खचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर अडकलेल्या 8 ते 10 पर्यटकांची 6 तासानंतर सुटका। वन अधिकाऱ्यांनी मानवी साखळी तयार करून सर्वांना खाली उतरवलं। पर्यटकांच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद।